श्लोक 32. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशन्नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. अर्थ, ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कशानेही लिप्त होत नाही, त्याप्रमाणे शरीरात सर्व ठिकाणी व्यापून असणारा आत्माही लिप्त होत नाही. विवरण: देहात राहणारा आत्मा लिप्त होत नाही, तो निर्लेपच असतो. पण असे का घडते, असा प्रश्न आपल्या मनात येतो. वरील श्लोकात तो अलिप्त किंवा निर्लेप आहे असे भगवंताने सांगितले होते. या श्लोकात आकाशाची उपमा देऊन भगवंत असे का होते याचेही उत्तर देत आहेत. आकाश सगळीकडे भरलेले आहे, ते सर्व व्यापक आहे, पण ते कशानेही लिप्त होत नाही. आकाश ज्याप्रमाणे घरात, मठात, त्याचे बाहेर, त्याचे आत सर्वत्र असते, तसाच आत्मासुद्धा सर्वत्र स्थित असतो. आकाश गटारामध्ये, कचरा कुंडीत अगर सुगंधी अत्तराचे कुपीत सुद्धा असते, पण त्याला या कोणत्याच गोष्टीचा गुणधर्म लागत नाही. म्हणजेच गटारातील किंवा कचरा कुंडीतील दुर्गंधी अथवा अत्तराचा सुगंध त्याला लागत नाही. ते दुर्गंधमय किंवा सुगंधी होत नाही. आकाशात असलेला वायू दुर्गंधी अथवा सुगंधी होतो, पण आकाश तसे होत नाही. असे होण्याचे कारण आकाशाची सूक्ष्मता हेच आहे. परमात्मा तर त्या आकाशापेक्षाही सूक्ष्म असा आहे. या सूक्ष्मापेक्षा जड असलेली कोणतीही गोष्ट त्याला लेप लावू शकत नाही. म्हणूनच सर्वत्र भरलेला परमात्मा आत्म्याचे रूपाने आपल्या देहात आणि देहातील छोट्या छोट्या पेशींमध्ये भरलेला असला तरी देहाकरवी केल्या जाणाऱ्या कोणत्याही कर्माने तो कधीच लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे देहाची उत्पत्ती, स्थिती आणि लय याचाही परिणाम आत्म्यावर कधीच होत नाही. त्याच्याप्रमाणेच आकाशावरही या गोष्टीचा परिणाम होत नाही. सर्व व्यापित्व, सूक्ष्मत्व, निर्लेपपणा आणि अखंडित्व असे गुण आकाश व आत्मा यांचे मध्ये आहेत. पण येथे आकाश व आत्मा यातील एक भेद सर्वांनी लक्षात घ्या. आकाश निर्माण झाले आहे, ते पंचमहाभूतांपैकी एक आहे, त्यामुळे त्याचा लय निश्चितच आहे. वर सांगितलेले काही गुण सारखे आहेत, म्हणून निर्लेपता याबाबत आकाशाशी आत्म्याची फक्त तुलना केली आहे. पण आकाश आणि परमात्मा मात्र एकच नाहीत, असे अर्जुनाने लक्षात घ्यावे, असे भगवंत इथे त्याला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.